एकनाथी भागवत पाहताय आपण. अध्याय क्रमांक 3. आपण काल पाहिले मौन कशाला म्हणायचं का नाही, की सद्गुरु प्राप्ती झाल्यानंतर म्हणजे सद्गुरु साधक बद्ध झाल्यानंतर मुमुक्षत्व येतं, आणि मुमुक्ष आल्यानंतर अंतःकरण शुद्धतेसाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. अंतःकरण शुद्ध जसं होत जाईल, जसं सद्गुरूचा बोध प्राप्त होतो, सद्गुरू प्राप्त होतात आपल्याला, सद्गुरूचा बोध प्राप्त होतो, आणि त्याच्यानंतर साधकाची होणारी स्थिती, त्याच्या ठिकाणी वैराग्य कसं येतं, त्याच्या ठिकाणी भगवंताबद्दल प्रेम कसं वाढायला लागतं, आणि ते वाढत असताना मनाची स्थिती काय होती, ते वाढत असताना मनाची स्थिती काय होती. आणि मग त्याच वेळेस ज्यावेळेस साधकाची साधना वाढत जाते त्यावेळेस मौन कशाला म्हणायचं आपण काल पाहिलं का नाही, मौन. आणि आता आज आपल्याला आर्जव पाहिजे. आर्जव कशाला म्हणायचं ते आपल्याला आज जनक राजाला प्रबुद्ध नारायण सांगणार आहेत. तर हा संवाद चाललाय कोणाचा, जे नवनारायण आहे त्यातले जे प्रबुद्ध नारायण येतं त्यांचा आणि जनक राजाचा संवाद चाललाय. हा चाललेला जो संवाद आहे, हा संवादाचं वर्णन श्री नारद मुनी वसुदेवाला सांगतात. नारद मुनी वसुदेवाला सांगते जनक राजाचा आणि प्रबुद्ध नारायणचा चाललेला संवाद. आणि हाच संवाद राजा परीक्षित शुकमुनी सांगतात. म्हणजे अशी कथा आपली चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता प्रबुद्ध नारायण आज आर्जव कशाला म्हणायचं, म्हणजे आर्जव त्या साधकाच्या ठिकाणी आर्जव कसं असतं, कसं तयार होतं ते सांगतात आपल्याला. आता आर्जव ते ऐसे सर्वा जीवा जीवन जैसे, का का तंतू जैसा निजविलासे, अविरोधे असे पटा माझी. म्हणले सर्व जीवामध्ये जसे जीवन, बघा सगळ्या जीवामध्ये जसे जीवन, जीवन म्हणजे काय का नाही, जीवपणा किंवा म्हणा त्याला पाणी म्हणा, किंवा वस्त्रामध्ये जसे सूत, सगळ्या जीवमध्ये जसं जीव असतो का नाही, जीवन म्हणजे काय, जीव येतं. आणि सगळ्या वस्त्रामध्ये जसं सुते अविरोधाने राहते. अविरोधाने म्हणजे कुठलाही विरोध न करता त्याच्यामध्ये ते असतेच, कारण त्याच्यामुळे तर त्याला त्या रूप त्याला आलेलं असतं. म्हणजे जीवनाचा ध्येयाशी किंवा सुताचा वस्त्राशी वैरभाव नसतो, म्हणजे एकमेकाच्या ते विरोधामध्ये नाहीत. तसेच आर्जव सर्वांना अनुकूल असते. जसं वस्त्र आणि कापड काय नाही, वस्त्र आणि सूत याच्यामध्ये जसं काय नाही विरोध नाही, तसं आर्जव सगळ्यामध्ये सगळ्याला अनुकूल असते. कसं ते आता पुढे सांगते बघा. वक्रचंद्राची चंद्रिका परी अमृत वक्र नव्हे देखा, तैसे देखुनी विषमा लोका, मनवृत्ती देखा पालकेना, साखरेला कडू फळाचा आकार दिला तरी ती कधी कडू होत नाही का, कारण तिचं गुण आहे गोडीचा. भले तुम्ही त्याला कैरी तयार करा, तुम्ही तिचं कारलं करा, किंवा तुम्ही तिचं लिंबाची निंबोळी तयार करा, त्याचं गुण काय आहे, गोडच. मग तुम्ही आकार काय केला त्याला महत्व नाही, तिचं गुण काय आहे, गुणाला महत्व आहे. त्याचप्रमाणे दृष्ट जीवांनाही हा साधक आपल्या सरळपणाने रंजवितो, आनंद देतो, त्याला म्हणायचं आर्जव. म्हणजे तो साधक किंवा तो महात्मा काय करतो, किती जरी वाईट असला एखादा जीव, त्या जीवाने किती जरी त्याला त्रास दिलेला असेल तरी तो त्यांच्या ठिकाणी त्यांना आनंदच देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना तो म्हणजे त्याचं कोणाचं संग वैर नसतं. उदाहरणार्थ देत झालं तर ज्ञानेश्वर महाराजांना काय त्यांचं नाव रे, नामदेवरायांचे गुरु, हा विसोबा खेचरांनी किती त्रास दिला ज्ञानेश्वर महाराजांना, किती त्रास दिला विसोबा खेचरांनी. पण त्यांच्यामध्ये ज्यावेळी त्यांना ते शरण आले, मग ह्यांनी काही विरोध केला का, त्यांना काहीच विरोध केला नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे काय तुमच्या पद्धतीने तुम्ही कर्म करा, आम्ही आमच्या पद्धतीने कर्म करतो. यांचं कर्म काय सात्विक, सगळ्या जीवाला आनंद देण्याचं काम करायचं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि त्यांनी मात्र काय करायचं, जीवाचं मत्सर करायचा, त्यांना त्रास द्यायचा. परंतु असे असणारे विसोबा खेचर त्यांच्यावर एवढी कृपा केली की ते नामदेवरायांचे गुरु झाले. एवढी मोठी कृपा त्यांना दिली. म्हणजे हे आर्जव त्यांच्या ठिकाणी, आर्जव हा त्यांच्या ठिकाणी त्यांनी म्हणजे त्यांच्या ठिकाणी आलं होतं, म्हणून ते ठिकाणी तसं करू शकले. म्हणून जो महात्मा असतो, जो साधू असतो, त्याला फक्त कृपा करता येते. त्याला काय करता येते, फक्त कृपा. मग कोणी वाईट असू द्या, कोणी त्याच्याबद्दल मत्सर करू द्या, कोणी त्याच्याबद्दल विरोधात बोलू द्या, तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. फक्त शरण आला की त्याला कृपा करायची, एवढं काम तो करतो.
त्याला म्हणायचं आर्जव. म्हणजे जसे चंद्राची कोर वक्र असते पण त्याच्या किरणात अमृत काही वक्र नसते, त्याच न्यायाने दृष्ट लोकांनाही पाहूनही त्यांच्यातील सद्गुण तो पाहतो. त्यांच्या सरळ वागण्यात त्याला फरक पडत त्यांच्यात सरळ वागण्यामध्ये त्यांच्या सरळ वागण्यात त्याला फरक पडत नाही. कसे जरी वागले तर त्याचे फरक पडत नाही. म्हणून निपराध न देखे कोणाशे, जीवलग सोयरा सर्वांशी, ओळखी जीव मात्रांशी, जैशी तैशी जुनाट. असा साधक कोणाला कमी लेखत नाही. कुणी म्हणत नाही हा कमी आहे, ह्या तो सगळ्याला सारखं धरतो, कारण त्याच्या ठिकाणी समत्व आलेलं असतं. समता आलेली सगळ्या जीवामध्ये सगळ्या भूतामध्ये तो सगळ्याला समपात असतो का नाही. अर्जुना समत्व चित्ताचे आणि त्याची सार जाणं योगाची. काय चित्ताची समता आली झाली पाहिजे, तसं त्या साधकाची चित्तामध्ये समता आलेली असते. त्यामुळे तो कुणाला कमी लेखत नाही, कुणाला चांगलाही म्हणत नाही. तो म्हणजे सर्वांशी जीवलग प्रमाणे वागतो. आपली जशी काही जुनी ओळख आहे अशा तऱ्हेने तो सगळ्या जीव मात्रांबरोबर वागत असतो. परिचित प्रमाणे तो वागत असतो सगळ्यांबरोबर. आपल्याला ओळख आहे आधी जणू काय नवीन आलाय, अजूनपर्यंत कधी भेटलं नाही, तर पण जुनी ओळख आहे असं तो वागत असतो. सलोख्याने वागत असतो सगळ्यांबरोबर. का वागतो सलोख्याने? कारण त्याच्या ठिकाणी अर्ज वागून या प्रेजयाशी आप्त सर्वदा सर्व, ऐसा जो का निज स्वभाव, तया नाव गा अर्जव अति अपूर्व गुरुदीक्षा. म्हणून त्याला सर्व जीव आप्त वाटतात. सगळेच भूते, जेवढे काही भूते आहे, जेवढे काही जीव आहे, त्याला सगळे आपल्याशीच वागतात. म्हणजे माझ्या जवळचीच आहेत, माझ्यासाठी माझ्या प्रेमाचीच आहेत असे त्याला वाटत असतात. तसा त्याचा स्वभावच बनलेला असतो. आणि हा स्वभावाला या स्वभावाला ऋतुजा म्हणजे आर्जव असे नाव दिलेले आहेत. गुरुदीक्षा अशी अलौकिक असते बघा. आणि हे कशामुळे होतं? सद्गुरूच्या गुरुदीक्षेमुळे होतं. सद्गुरूने त्याला दीक्षा दिली ना, त्या दीक्षेचा परिणाम असा होतो. म्हणजे सद्गुरूने त्याला बोध दिला आणि त्या बोधाचा परिणाम असा झाला की त्याच्या ठिकाणी समत्व आलं. विषमता त्याच्या ठिकाणी राहिली नाही. आता काय आली? समत्व आलं. आणि समत्वामुळे तो सगळ्याला सारखं पाहतो. भले त्याला कोणी त्रास देऊ, भले त्याला कोणी वाईट बोलू, भले त्याला कोणी त्याचा मत्सर करू, त्याच्या दृष्टीने सगळं कोण असतो? हा परमात्माच नाटलेला आहे. सगळ्या ठिकाणी त्याच्या दृष्टीने हा काय कोणी आत्मस्वरूपच आहे, हा त्याचा भाव असतो. आणि ते सद्गुरूच्या बोधामुळे त्याला प्राप्त झालेलं असतं. असुर सूर नर ऋषी ईश्वर, मदने केले निज किंकर, कंदर्पाचा मार थोर अति दुर्धरानंत, मदनाने सर्वांना आपले दास केले आहे. मदन म्हणजे कोण? कामदेव. कामाने काय केलंय? जो तो विषयाच्या नादी लागलेला आहे का नाही, कामाच्या नादी लागलेला आहे, वासनेच्या नादी लागलेला आहे. आणि हा काय? दानवे दानव, दानव देव मनुष्य ऋषी या सर्वांना त्यांनी जिंकलेले आहे. बघा, अति दुर्धर असा आहे हा. कसा आहे? अति दुर्धर. कधी कळत न कळत तुमचं विवेक तो काहीतरी मोडून काढीन आणि विवेकाला मारून तुम्हाला तिथून गायब करून टाकी, सांगता येत नाही. असा हा काम आहे. म्हणून अंतरी कामाचे दृढ ठाणे, वरी वरी दात चावणी सहाने, त्यांचे मनचे निष्कामन म्हणे, चालवणे लौकिको. ज्याच्या मनात कामाचे दृढ ठाणी आहे, म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये मनामध्ये काय कामाबद्दल कामाला काहीतरी गेली, वासनेला थोडी जागा मोकळी करून दिलेली आहे. थोडी म्हणजे किती ठिणगी केवढी असते ठिणगी, तेवढी जरी काम वासना त्याच्या चित्तामध्ये असेल तर तो निष्कामतेचा जरी आव्हानित काय करतो? फक्त तो निष्कामतेचा आव्हान आणतो. पण लौकिक काय करतो? लौकिक वाढावा, मला मान मिळावा, माझी प्रतिष्ठा वाढावा का नाही, हा लोभ त्याच्या ठिकाणी असतो. कशामुळं? थोडीशी काम वासना त्याची ठिकाणी राहिलेली असणार राहिलेली त्याच्या ठिकाणी. कशाची? लौकिकाची, विषयांची का नाही. आता काहीतरी चित्तामध्ये त्याच्यात काय लोभाची म्हणजे ही मला मान मिळावा, मला सन्मान मिळावा, माझी वाहवा व्हावा, सगळ्यांनी माझं काय करावा, मला साधू मानावा, मला मोठा महात्मा मानावा, असं त्याला वाटत असतं. सगळ्यांनी मला मान द्यावा असं त्याला वाटत असतं. आणि हे असं वाटणंच म्हणजे काय? त्या वासनेला त्यांनी त्या ठिकाणी जागा करून दिलेली असते, त्यामुळे त्याला असं वाटत असतं. तैशी नव्हे सद्गुरूची युक्ती, कामाची पालटे कामनावृत्ती, अभंग ब्रह्मचार्य स्थिती, शिष्याप्रती उपदेशे. पण सद्गुरूचा उपदेश असा नसतो. कारण सद्गुरूने जो उपदेश दिलेला असतो त्या कामाला थोडी जागा राहून देत नाही. तो काय करतो? मग काम नाहीसा करतो का सद्गुरू? तर कामाला नाहीसा करत नाही. सामान्य माणसांची मन निष्कामतात मान्य करत नाही, कारण सामान्य माणसे
आणि जर परमार्थ करायचं म्हणलं आपल्याला कसं करावं लागेल? निष्काम. म्हणजे कुठलाही विषय बघायचा असेल, कुठलाही कर्म करायचं असेल तर त्या पद्धतीची फळाची अपेक्षा न करता ते कर्म म्हणा किंवा ते विषय भोगणे म्हणा का नाही, ते त्यांनी केलं पाहिजे. पण सामान्य जीवनाला ते जमणार आहे का? नाही. पण सद्गुरू काय करतात? त्या सद्गुरू त्या शिष्याला अखंड ब्रह्मभानामध्ये राहण्याचा उपदेश करतात. काय? ब्रह्मभानात. म्हणजे तू परमात्मा स्वरूप आहे, तू ते आत्मस्वरूप आहेस, तू ते ब्रह्म आहेस आणि तू तुझ्या पुरतं मर्यादित नसून तू व्यापक आहेस. ह्या भावामध्ये सतत सतत राहण्याचं त्याला काय करतात? त्याला उपदेश करत असतात आणि सतत त्याच्यामध्ये राहण्याचं त्याला ठेवतात. ते काय करतात? ते सद्गुरू त्याच्यामध्ये ठेवतात. म्हणजे त्या विचारामध्ये ठेवतात त्याला आणि त्या विचारामध्ये ठेवल्यामुळं त्याला बरं ही सगळं विषय बघण्याला, कर्म करण्याला का नाही, जेवढ्या काही गोष्टी येतात ह्याला सगळ्याला कारण कोण आहे? मन आहे. आता त्या मनामध्ये काय केलं? ते मन कुणाला दिले त्यांनी? ते मन त्यांनी सद्गुरूला दिले. चित्त अंतकरण चित्त सद्गुरूला देऊन टाकलेले त्यांनी सगळं. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारी कुठे गेले? सद्गुरूच्या चरणावरती गेले. म्हणजे आता सद्गुरूंनी जे तत्व सांगितलेलं आहे ते तत्वाचा त्यांनी अंगीकार केलाय. म्हणजे ते तत्व सोडून त्याच्यामध्ये आता दुसरं काय राहिलेलं नाही. म्हणजे तत्व म्हणजे ते उपदेश, त्याच्यामध्ये काय दुसरं राहिलेलं नाही. मग दुसरं जर काय शिल्लकच नाही तर मग तू कामाचा, मानाचा, लोभाचा, मोहाचा का नाही, ज्या वासना येतात ह्याचा तो विचार करायला त्याला वेळ आहे का? पण जर कोण त्या मनाला थोडीशी त्या सद्गुरू चरणापासून काढून जर त्याला बाहेर थोडीशी मोकळी दिली की हे त्या मनाने तुमचा घात केलाच म्हणायचं. कारण श्रीपाद बाबा सांगायचे मन हे भूत आहे, भूत. त्याला थोडं जरी तुम्ही मोकळे सोडलं ना तर ते तुमचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या मनाला तुम्ही कामाला लावलं पाहिजे. कोणत्या कामाला लावायचं? सद्गुरूने दिलेल्या उपदेशाच्या कामाला लावायचं. सद्गुरूने जे तुम्हाला नाम दिलंय, सद्गुरूने जे तुम्हाला उपदेश दिलाय त्या उपदेशाच्या त्या विचाराच्या त्याला कामाला लावायचं. त्या मनाला की किती लावायचं? की त्याला पूर्णपणे त्या कामात गुंतवून टाकायचा. त्या मनाला काय करायचं? त्या कामात म्हणजे कुठल्या? त्या रामनामाच्या कामात गुंतवून टाकायचं त्याला. आणि त्यात गुंतवून टाकलं की ते मनाला थोडी सुद्धा जागा राहणार नाही. असं जे मन असतं त्या मनाच्या ठिकाणी हे राहत नाही. काय राहत नाही? वासनाचा विचार, बाकीचा विचार करायला त्याला जागाच नाही, वेळच नाही राहिला त्याला. मग ते करणारच नाही विचार. आणि त्याला आणि कधी करत नाही ते? ज्या वेळेस त्याची गोडी लागते त्यावेळेस. त्या नामाचे त्यावेळेस ज्या साधकाला गोडी लागते ना त्यावेळेस त्याचे बाकीचे विचार सगळे बंद होत असतात. म्हणून त्या ज्या साधकाने सद्गुरूला मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार म्हणजे अंतकरण त्याने सर्वस्व देऊन टाकलेलं आहे सद्गुरूला. कसं दिलं? म्हणजे कसं दिलं? नुसतं तुम्हाला हे अंतकरण अर्पण करतो असं म्हणून नाही, की त्या अंतकरणामध्ये सद्गुरू सोडून दुसरं आता काहीच नाही. सद्गुरूचा आठवायचं तर कोण? सद्गुरूचे आठवण, सद्गुरूने सांगितलेला उपदेश, सद्गुरूने सांगितलेला बोध, काय जे सांगितलं ते सद्गुरूंनी तेवढंच त्याच्या चित्तामध्ये राहते, फक्त बाकीचं काहीच राहत नाही. म्हणजे रात्रोन दिवस त्याच्या चित्तामध्ये कोण आहे? सद्गुरू आहेत. असं ज्याच्या चित्तामध्ये आहे त्यांनीच त्या सद्गुरूला अंतकरण दिलं म्हणायचं. एरवी त्यांनी सद्गुरूला अंतकरण दिलेलं नाही. मग आता आपण ओळखायचं आपल्या अंतकरणामध्ये काय आहे. आपल्या अंतकरणामध्ये विषय येतं, आपल्या अंतकरणामध्ये प्रपंच आहे, आपल्या अंतकरणामध्ये वासना येतात, आपल्या अंतकरणामध्ये लोभ आहे का आपल्या अंतकरणामध्ये सद्गुरूंनी दिलेला उपदेश आहे. तर तेवढ्या पुरता आहे का? नाही बरं का. सतत सतत म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये सतत सतत तो असेल त्याचे अंतकरण, त्याचं मन, त्याचं चित्त, त्याची बुद्धी ह्या बाकीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही, जाणारच नाही. म्हणून आपण आधी पण पाहिलंय फक्त शिष्याने काय केलं पाहिजे? ते सर्वस्व त्या सद्गुरूला अर्पण देणं गरजेचं आहे, अर्पण करणं गरजेचं आहे. सर्वस्व अर्पण करायचं म्हणजे काय करायचंय? तुमचं अंतकरण त्याला अर्पण करून टाकलं ना की त्याला बाकीचं काय लागत नाही, तेवढंच त्याला लागत. आपण त्याला मन म्हणा, त्याला चित्त म्हणा का नाही, त्याला बुद्धी म्हणा किंवा त्याला अहंकार म्हणा, हे त्याला दिलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराज पण सांगते, तू म्हणे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तुकाराम महाराज सांगतात, अवघ्या उपचारा एक मनची दातारा. कोणी? एक मनचे उपचार करायचे ना त्या मनाव करा म्हणले, ते एकच दानशुरी म्हणले. त्यांनी कृपा केली ना, कोणी मनाने एकदा कृपा केली ना मग आपण सगळं जिंकलं म्हणायचं. पण मनाने कृपा केली पाहिजे. की त्यांनी काय कृपा केली पाहिजे? त्यांनी मनाने की त्या मनाने सद्गुरूच्या चरणापाशी म्हणजे सद्गुरूच्या त्या बोधापाशी दिलेल्या उपदेशापाशी त्यांनी स्थिर राहिलं पाहिजे. तर ते आपलं कल्याण करणार आहे, अन्यथा नाही. जर आपल्या चित्तामध्ये आमकेने असं केलं, तमकेने तसं केलं, फलाण्याने असं केलं, हे जर असेल तर काय होईल बरं आपलं?
आपलं कल्याण होईल का? नाही. आपल्या ठिकाणी द्वैत वाढत चलन. काय वाढत चलन आपल्या ठिकाणी? द्वैत वाढत चलन. पण आपल्याला द्वैताची धाडणी करून टाकायची. ते सद्गुरूच्या शिवाय द्वैताची धाडणी होत नाही. आणि ते सद्गुरूंचा उपदेश आहे, त्या उपदेशाने द्वैताची धाडणी होत असते. आणि त्यासाठी आपण त्याला मन दिलं पाहिजे. तरच ती काय होईल? कामनेपासून निवृत्त होईल, अन्यथा ती निवृत्त होणार नाही. कंदर्पारानिवे स्त्री पुरुष तेथे गुरु दीक्षा अलौकिक मिथ्या स्त्री पुरुष माईक विषय सुख भ्रम मात्र. आता मग असं असणार मन सद्गुरू द्यायचंय, पण एवढं सोपं आहे का देणं? जमतं का आपल्याला द्यायचं म्हणजे नुसतं दिलं म्हणजे लगेच गेलं का त्यांना? बरं ठीक आहे, त्यांनी दिलेला उपदेश, त्यांनी दिलेला बोध आपल्या चित्तामध्ये सतत ठेवायचा आहे. मग असा राहील का? नाही राहणार. त्यासाठी मनाला काहीतरी द्यावं लागेल ना, त्याला सांगावं लागेल ना खरं काय ते. म्हणून ते काय करावं लागतं? स्त्री व पुरुष हे भेद कामदेवाच्या राज्यात असतात. कुठे? ही स्त्री हा पुरुष हा भेद कुठे? कामदेवाच्या राज्यात आहे. पण गुरुदीक्षा ही अद्भुत आहे आणि ती असा प्रत्यय आणून देते की स्त्री आणि पुरुष हा भेद मिथ्य आहे आणि इंद्रिया सुख हे सगळे माईक भ्रम आहेत. ही कोणानं बोलावून देतं? सद्गुरूचा उपदेश. कोणानं बोलावून देतं? सद्गुरूचा उपदेश. धनधारा पुत्र जन बंधू सोये रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शिरंद्री घारे देवाशी. काय सांगितले सद्गुरू साधू संतांनी? धन दारा पुत्र जन का नाही सोय रे काय जेवढे असतील हे सगळे कोण आहे? हे सगळे मिथ्या आहे. मिथ्या हे समजून घ्यायचंय आणि मग सद्गुरूला शरण जायचंय. तरच काय होईल? तो बोध आपल्या ठिकाणी बसल रुचल का नाही? तरच ती मन आपल्या त्या ठिकाणी स्थिर राहील. पण असं साधू संतांनी एवढंच सांगितलं आपल्याला, पण आपल्या मनामध्ये राहतं का होते? आपल्या मनामध्ये काय राहतं? तरी माझीच बायका, माझी मुलं, माझी आई, माझे बाप, माझी इस्टेट, माझं जमीन जुमला का नाही, माझं घर, विशेष राहतात का नाही? तरी पण का राहतात? मग खरं आपल्याला हे भ्रम आहे, हे सगळं खोटं आहे असं वाटतं का आपल्याला? का वाटत नाही? का वाटत नाही आपण? कारण आपण सद्गुरूला आनंदी भावने शरण गेलेलो नाही. आपल्या ठिकाणी वैराग्य आलेलं नाही. आपण फक्त गप्पा मारतो, पण आपल्या ठिकाणी ते नसतं. म्हणून ज्या मनाला हे कळले हे सगळं मिथ्या आहे, हा सगळा भ्रम आहे. मग आता संसारातले जे सुख दुःख आपल्याला येते, आपल्याला जे आपले नातेवाईक असतात ना, कारण जो परमार्थ करायला लागलाय ना, भगवंतांनी सांगितलेलं आहे, भागवतामध्ये झालंय बघा. भगवंतांनी काही सांगितलंय? म्हणजे जो माझ्या भक्तीच्या मार्गाला लागतो ना, त्याला मी संसारापासून असं तोडून काढतो बाजूला. म्हणजे हा, जोपर्यंत संसारापासून ते तुटत नाही ना, तोपर्यंत माझ्याकडे येत नाही. आणि जोपर्यंत संसाराला चिकाटलेला आहे तोपर्यंत त्याचं माझ्याकडे ध्यानही नसतं. मग काय करतो तो? मग तो घराघरात कल लावून देतो. मग त्याच्याकडे त्याचे नातेवाईक नीट बघत नाहीत, त्या संघ नीट बोलत नाहीत का नाही, त्याचे सोयरे संबंधी असणारे त्याच्याकडे नीट बोलत नाहीत, बघत नाहीत. त्याला असं वाळीत टाकल्यासारखं करतात. त्याला कधी फोन नाही, त्याला कधी येणं नाही, कधी त्याला कोणत्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. ते येडा झाला म्हणून सोडून देतात त्याला. मग ह्याला काय होतं? अनुताप तयार होतो. अरे तर माझं खरंच कोणी नाही. ऐका माझा कोण? माझा आई माझी नाही, बाप माझा नाही, भाऊ माझा नाही, बहीण माझी नाही, माझी बायको माझी नाही, माझी मुलं माझी नाहीत का नाही. सगळे मला काय करणार येतं? माझं फक्त शोषण करणार येतं. पण माझ्या फायद्यासाठी माझं इथं कोणीच नाही, एक सद्गुरू सोडले तर. हे ज्या वेळेस त्याला कळतं, ह्या संसार करत असताना ही मती म्हणजे हा त्याचा जो विवेक जागा होतो ना ज्या वेळेस, त्यावेळेस त्याचं मन मान्य करतं, खरंच इथं माझं कोणी नाही, एक भगवंत असल्याशिवाय जोपर्यंत असा अनुताप होत नाही तोपर्यंत ही मन ते सद्गुरूला शरण जाऊ शकत नाही. म्हणून एक नंबर सांगते, अनुतापाविना भाव काही सारा आहे. अनुतापाशिवाय भाव राहू शकत नाही. म्हणून अनुताप आपल्याला आधी झाला पाहिजे. तर हे मन चित्त काय होईल? त्या सद्गुरूच्या चरणापाशी राहील, म्हणजे सद्गुरूच्या त्या उपदेशापाशी राहील, अन्यथा राहणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही किती उड्या हाना आणि तुम्ही काय करा, तेवढ्या परत झटका बसन तुम्हाला. आणि परत तुम्ही विषयामध्ये गेले की परत विषयामध्ये रमणार. कारण तुमच्या मनाला काय लागत आहे? काय आवडतं तुमच्या मनाला? विषय आवडते तुमच्या मनाला. मग आपण विचार केला पाहिजे, आपल्या मनाला काय आवडतं? खरं विषय आवडतात का? आपल्या मनाला खरंच पैसा आवडतोय का? आपल्या मनाला काय इष्टिक आवडते का? आपल्या मनाला नातेवाईक आवडतात आपल्याला? मग सोडायचे म्हणजे काय असं त्यांना लगेच त्यांचा परित्याग करायचा का? नाही. पण हे कोणी आपले कोणाचेच नाही, ते हे ओळखून घ्यायचं. आणि ह्या संसारामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेले असे अनेक उदाहरणं आहेत की खरंच माझं इथं कोणी नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेले असतात. फक्त प्रत्येकाने त्या ठिकाणी आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. जो विचार करेल त्याच्या ठिकाणी लक्षात येईल, त्याचा तो विवेक जागा होईल. आणि ज्याचा विवेक जागा होईल त्याला अनुताप होईल, त्याचं मन त्या ठिकाणी स्थिर राहील. म्हणून थोडे लोक आहेत असे असणारे. म्हणून काय सांगितलंय
की ज्याच्या ठिकाणी सद्गुरूचा उपदेश झालेला आहे, जी स्त्री आहे पुरुष आहे, हा भेद त्या कामदेवाच्या राज्यामध्ये, कुठे आहे कामदेवाच्या राज्यामध्ये, ज्याच्या चित्तामध्ये काम आहे ना त्याला म्हणतो ती स्त्री आहे. स्त्री असेल तर मग ते म्हणणार तिला ती पुरुष दिसणार, पुरुषाकडे अट्रॅक्शन राहणार स्त्रीचं. एखादा पुरुष असेल तर तिला स्त्री दिसणार, स्त्रीकडे त्याचं अट्रॅक्शन राहणार. हे कशामुळे होतंय? कारण त्याच्या चित्तामध्ये काय आहे? वासना आहे, त्याच्या चित्तामध्ये काम आहे म्हणून. पण गुरुदीक्षा ही अशी अद्भुत आहे, गुरुदीक्षा कशी अशी अद्भुत आहे, ती असा प्रत्यय आणून देते की स्त्री आणि पुरुष हा भेदच मिथ्या आहे हे सांगून देते. इंद्रिय सुख ही माईक भ्रम आहेत हे दाखवून देतात का? पण कधी हे दाखवलं होतं? कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, करील तो काय नव्हे महाराज, परी पाहे बेजे शुद्ध अंगी. काय सामर्थ्य सद्गुरूमध्ये? काही सामर्थ्य नाही त्यांच्यामध्ये. ते काही करू शकतात, ते स्त्रीचा पुरुष, पुरुष स्त्री काही करू शकतात, अनेक चमत्कार करू शकतात, काही करू शकतात. आज हा फार विषयामध्ये हे झालेला आहे, भ्रमिष्ठ झालेला आहे ना, त्याला परमार्थामध्ये आणू शकतात, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परी पाहे बेजे शुद्ध अंगी. पण तरी सुद्धा ते सद्गुरू अशाच ठिकाणी कृपा करतात की ज्याच्या ठिकाणी ती बीज आहे, कुठलं? शुद्ध बीज आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्या ठिकाणी शुद्ध बीज असेल ना त्याच ठिकाणी काय होतं ते? म्हणजे असं असतं, शुद्ध बीज कशाने तयार होतं आपल्या ठिकाणी? त्याला आहे भक्ती, त्याला आहे नामचिंतन, अंतकरण निर्मळ करणे, ह्या गोष्टी सगळ्या. चला आपण लांब खोलवर जायला लागलोय. मग ही माईक भ्रम आहे, हे सगळे त्याच्या मनाला कळलं पाहिजे. जोपर्यंत कळत नाही ना, तुम्ही किती सत्संगाला जा, तुम्ही किती कीर्तन ऐका, तुम्ही किती प्रवचन ऐका, आणि तुम्ही किती ग्रंथ वाचा, जोपर्यंत तुम्हाला हा संसार हा भ्रम आहे, हा संसार माईक आहे, हा या संसारामध्ये आपल्याला सुख नाही, जोपर्यंत ही गोष्ट तुमच्या मनाला, बरं का, हे मनाला समजत नाही, चित्ताला समजत नाही ना, बुद्धीने याचा फैसला जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत आपण परमार्थ आपल्याकडनं होऊ शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, होणारच नाही. म्हणून काय? म्हणून जो सद्गुरूला शरण गेलेला आहे, जो साधक आहे, आणि त्याला हे सगळं समजलेलं असतं काय, की ही स्त्री पुरुष ही सगळं कामाच्या काय ज्याच्या ठिकाणी काम आहे त्याच ठिकाणी आहे, पण हे सगळे भेद मात्र मिथ्य आहे. एक इथं परमात्मा सोडून, एक आत्मा सोडून, किंवा एक सद्गुरू सोडून या ठिकाणी दुसरं काहीच नाही, हे त्याला समजलेलं आहे. हा सगळा भ्रम आहे, ही सगळा मायेचा खेळ आहे, ही सगळं कल्पना आहे, ही सगळं मृगजळासारखं आहे, दिसतंय पण नसतं. काय कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल राया. कसं आहे सगळं? ही मृगजळासारखं असं जाणार आहे, राहायला जाणार आहे म्हणजे सगळं. का? ही दिसतंय पण नसतं, हे त्याला समजलेलं असतं. म्हणून आनंदाचे उपस्थ एकायतन, हे काय मिथ्या वचन, ते अर्थी पूर्ण वेदज्ञ, वेद विवंचना दावी तेशी. यावर वेदवत्ती अशी शंका काढतात. बघा, आता वेदाचा अभ्यास करणारे, वेदांचा अभ्यास करणारे अशी शंका काढतात की उपस्थ हे आनंदाचे काय एकायतन आहे, असे उपनिषद म्हटले आहे. काय हे खोटे आहे का? उपस्थ इंद्रिय हे आनंदाची एकायतन आहे. म्हणजे आता हे जे इंद्रिय आहेत, ही इंद्रियांनीच आपल्याला आनंद मिळतो ना. आनंद कोणामुळे होतो? त्या इंद्रियाला ते सुख मिळलं म्हणजे आनंद होतो, हे उपनिषदामध्ये सांगितलं. मग हे खोटे म्हणायचं का? अशी शंका त्यांनी काढली. कोणी? श्रवण म्हणजे ऐकणाऱ्यांनी, श्रवण करणाऱ्यांनी. पुसता साखरेची गोडी कैशी, तो स्वादू नये सांगवयाशी, ते चाखो देत अनुमात्रेशी, तेची गोडपणा राशी जाणी ती जाण. त्यावर आमचे असे उत्तर आहे. मग त्याला लगेच काय दिला? त्याला दृष्टांत दिला यांनी, एकनाथ महाराजांनी. काय सांगते? की साखरेची गोडी शब्दाने सांगता येत नाही. सांगता येईल का? किती लागली गोड साखर तुम्हाला खायला? तुम्हाला साखरेमध्ये किती गोडी असते असं जर विचारलं, सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येईल. मग ही साखरेची गोडी किती आहे हे कधी समजल? ज्यावेळेस साखर आपण खाऊ त्यावेळेस समजेल की बाबा साखर एवढी एवढी गोड आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला साखर खायला दिली, तुम्हाला गोडी कळली, पण ती गोडीची नेमकी किती आहे? एवढी गोडी आहे? किती पावशेर गोडी आहे? का अर्धा किलो गोडी आहे? का 1 किलो गोडी आहे? का 2 किलो गोडी? त्याचं प्रमाण सांगते का तुम्हाला त्या गोडीचं? पण फारच गोड आहे. साखर किती आहे? फारच गोड आहे. फक्त एवढंच बोलणार तुम्ही, ह्याच्यापेक्षा काय बोलणार जास्त? म्हणजे त्याचं शब्दात वर्णन करता येते का त्या गोडीचं? नाही करता येत. पण साखरेचा कण तोंडात घातला की तिची गोडी आपल्या लक्षात येत असते, पण तिचे शब्द सांगता येत नाही. पण गोड आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं. तसं म्हणे तेवी परमानंद सुख प्राप्ती, उपस्थ द्वारा नर चाकिती, आनंद एका तयन स्थिती, बोलिल्या उपस्थे हेतू वेदे. मग त्याच नेयाने वेदाने उपस्थ हा आनंदाचा एक आधार आहे. बघा, उपस्थ म्हणजे असणारा तुका एक आनंदाचा आधार आहे असे म्हटलंय. कारण पुरुष उपस्थ इंद्रियाद्वारा आनंदाचा अनुभव घेतात.
पुरुष सुद्धा काय करतात, उपस्थ जी म्हणजे इंद्रिय आहेत त्या इंद्रियानेच आनंदाचा अनुभव घेत असतात. म्हणजे आता ही जी साखरेची गोडी कळली तुम्हाला, कशाने कळली? जिभेने कळले ना. जिभेने ती चाखली गोडी आणि तिने बुद्धीला सांगितलं, बुद्धीने तिचं काय काढली, परिणाम तर काढली, बाबा साखर गोड लागते म्हणून, का नाही? मग हे कुणामुळे कळलं कळलं इंद्रियामुळे कळलं. मग त्या उपस्थ सुखाची नित्यस्थिती संभोग विनजय वाढविती ते तमिथ्या श्री पुरुष व्यक्ती सहज होती सज्ञान म्हणून जे प्रत्यक्ष संभोग घेतल्याशिवाय उपस्थ इंद्रियांच्या किंवा कोणत्याही इंद्रियाच्या विषयांची सुखप्रदता मानतात त्यांना त्या सुखाची केवळ कल्पना असते, प्रत्यक्ष अनुभव नसतो. मग काय सांगितलंय? प्रत्यक्ष संभोग घेतल्याशिवाय, म्हणजे प्रत्यक्ष संभोग घेतलेला नाही पण उपस्थ इंद्रियाच्या म्हणजे इंद्रिय आहेत पण कोणत्याही इंद्रियाच्या विषयाची सुखप्रदता मानतात. काय करतात? दुसरे जे बाकीचे इंद्रिय येतं ते इंद्रियाचं जे सुख आहे ना त्या सुखाप्रमाणे हे सुख आहे असं ते मानत असतात. म्हणजे एका इंद्रियाचा अनुभव घेतला की त्याच इंद्रियाच्या अनुभवाप्रमाणे बाबा याला आनंद म्हणतात, का नाही? एखादा सुंदर पदार्थ खाल्ला आपण, त्यांनी तृप्त झाले, वा किती आनंद मिळाला, किंवा एखादी सुंदर वस्तू बघितली, काही सुंदर वस्तू दिसली, त्याचा आनंद झाला, असे त्याला वाटतं. सगळ्या त्या इंद्रियाचे ते विषय बघल्यानंतर असं आपल्याला आनंद मिळतो म्हणून असं मानतात. पण त्यांना त्या सुखाची केवळ कल्पना असते. पण त्याला काय म्हणलं? फक्त त्यांनी कल्पना मानली ना. उदाहरण जर द्यायचं झालं तर अजून लग्न झालेलं नाही मुला मुलीचं, हा, पण आता त्यांना जर विचारलं तुम्हाला ते तुम्हाला ते सुख कसं वागतं बरं, तुम्हाला कसं असं, मग सुख कशा राहतं? सुखाची बरं का, सुखाचा अनुभव. मग त्या सुखाचा अनुभव ते काय सांगणार? जसं एखाद्या बाकीच्या विषयाचा आपण भोग घेतल्यानंतर जे सुख होतं ते सुख त्या संभोग केल्यानंतर जे सुख मिळणार ते तसं सुख असं, असे फक्त कल्पनेने सांगतात ते. मग त्याने अनुभव घेतलेला आहे का? नाही. अगदी तसंच प्रत्यक्ष त्याला अनुभव नाही. मग चाखिली गोडी त्याची साखर परमानंद मैथुन मात्र मानुनिया मैथुनपुर झाले पामर विषयांध. साखर खाल्ल्या वाचून तिची गोडी जशी कळत नाही त्याप्रमाणे विषयजन्य आनंद प्रत्यक्ष संभोग वाचून अनुभवच येत नाही. बघा, साखर खाल्ल्याशिवाय जसं समजत नाही ना तसं इंद्रियाचे जे विषयजन्य जे आनंद आहे प्रत्यक्ष संभोग वाचून घेतल्याशिवाय येणार नाही. म्हणजे इंद्रियांचा जे आपल्याला काय अनुभव आहे तो अनुभव आपण आपल्या विषयाने घेतल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. या असतो हे उदाहरण म्हणून वेदाने तसे म्हटले. काय वेदाने काय सांगितलंय? ह्या वेदांनी एक उदाहरण म्हणून ते सांगितलं आहे. पण आनंद म्हणजे ब्रह्मानंद नव्हे, तथापि संभोगालाच परमानंद मानून लोक आज्ञ किंवा आसक्त होतात. म्हणजे वेदांनी काय सांगितलं तसं? कारण आनंद म्हणजे ब्रह्मानंद नाही. विषयाचा आनंद कसा आहे? तेवढा पुरता असतो, पण तो ब्रह्मानंद नाही. तर काय होईल की बाबा वेदाने असं सांगितलंय मग तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद आहे. मग काय करायचं? विषयाचा आनंद विषयाचे भोगले म्हणजे तो आनंद मिळतो आपल्याला, म्हणजे ब्रह्मानंद मिळतोय असा त्याचा अर्थ होईल. म्हणून एवढं खोलवर ते वेदाने तसं सांगितलं आपल्याला. उपस्थे परमानंद गोडी या लागे श्री कामाची अति ओढी सदा सुशीजे महामुडी ताडा तुडी जीविताच्या त्या कल्पनेने त्यांची विषयासक्ती फार वाढते. कोणत्या कल्पनेने? हा आनंद मिळतो आपल्याला. आनंद मिळतो म्हणले मग त्याला अजून परत आनंद मिळाला पाहिजे, अजून परत आनंद मिळाला पाहिजे. कारण विषयाचा आनंद कसा असतो? तेवढ्या पुरता असतो. तुम्ही ज्यावेळी विषय भोगतात तेवढ्या पुरता तुम्हाला आनंद मिळतो. विषय बघून झाला की परत आनंद गायब होतो. मग तुम्हाला काय वाटतं? परत तो आनंद मिळावा आपल्याला, काय? मग आता परत आनंद मिळवायचा मला काय करावं लागेल? आपल्याला परत विषय भोगावा लागेल आपल्याला. पण हा काय होतो म्हणून काय होतं? ते विषय भोगावा सारखा विषय भोगावा लागतो ना. म्हणून जीव काय करतोय? आता एकदा विषय भोगला की परत त्याला भोगावा वागतोच ना. का भोगावा वागतो? कारण त्याला परतच आनंद आपल्याला परत मिळावा म्हणून त्याला भोगावा वागतो. पण मूढ लोक स्त्री सुखासाठी धडपडत असतात. म्हणजे मूर्ख असतात ना असे लोक त्या स्त्रीच्या सुखासाठी धडपडत असतात, ते भोग भोगण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी अनेकदा क्लेश असतात. त्यासाठी जेव्हा कितीतरी त्रास करून घेतात, तेवढे सहन करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. का? तेवढ्या सुखासाठी. मग ते सुख किती असतं पण त्यासाठी क्लेश दुःख किती करून घेतात ते. पण त्या दुःखापेक्षाही त्या सुखाला ती जास्त किंमत देतात. मग साखरेचे केले नारिळ ते तोच्या गर्भ साखरेची केवळ ते विषयद्वारा सुख कल्लोळ उठती सकळ परमानंदे. साखरेचा नारळ केल्यास त्यातील करवंटी काथ्या खोबरे हे सर्वच भाग साखरेचे असतात. साखरेचा नारळ केला म्हणजे काय राहणार? सगळं साखरच राहणार. अगदी त्याप्रमाणे सर्व प्रकारचे विषय सुख जरी मुळात परमानंदाचे छोटे तरंग आहेत. बघा, म्हणजे आता विषयापासून मिळणार सुख आहे आपल्याला, हे सुद्धा आनंद मिळतो आपल्याला,
पण तो आनंद कुणाचा आहे? तो ब्रह्मस्वरूपाचाच आनंद आहे, पण तो विषयाच्या निमित्ताने आपल्याला मिळतो. आपण ते विषयामध्ये मानला जातो. आनंद मिळतो थोडासा आपल्याला, पण किती येतो? कारण आनंद कोणता येतो? कारण विषय तर कसे जड येतं, ते तुम्हाला आनंद देऊ शकतात का? देऊ शकत नाही. मग आनंद कोणाचा आहे? आपल्याच आत्मस्वरूपाचा आनंद येतो, पण आपण मानला कशावर? विषयावरती मानला, म्हणून ते तेवढं त्याला तो निमित्त मात्र झाला ते विषयापुरता. नाना पक्वान्न परवडे, गुळाच्या गोड्याचे चवी गाडे, ते विषयाचे जे जे आवडे, ते ते गोडी निदानंदे. पक्वाने अनेक केले तरी त्यातील गोडी एका गुळापासून असते. अनेक पक्वाने केले म्हणजे गोड पदार्थ तयार केले खायला, पण सगळे गोड जरी पदार्थ अनेक केले, तर ते अनेक गोड पदार्थामध्ये असणारी जी मूळ साखर मात्र काय ती एकच आहे का नाही? तुम्ही करंज्या केल्या त्याच्यात काय? साखर. तुम्ही लाडू केले त्याच्यात काय? साखरचे. तुम्ही अजून काय केले? शंकरपाळ्या केल्या त्याच्यामध्ये काय? साखरचे. अनेक पदार्थ तुम्ही गुलाबजाम केले त्याच्यामध्ये काय? साखरचे. जरी पदार्थ वेगवेगळे असले, पण त्यातली चव गोडी आणून देणारी जी चव आहे ती कुणामुळे येते? साखरेमुळेच येते का नाही? अगदी त्याप्रमाणे विषयातील सुख एका निजानंदामुळे आहे. म्हणजे आपण विषयाच्या ठिकाणी सुख पाहतो ना, की बाबा ह्या विषय भोगल्यानंतर मला सुख मिळालं, तमका तमका विषय भोगल्यानंतर मला सुख मिळालं. हे जे सुख आहे ना, हे सुख जे मूळ असणारं जे आत्मस्वरूप आहे, ते आत्मस्वरूपापासूनच आलेलं सुख आहे. पण ते आपण ते विषयाच्या अधीन झाल्यामुळे त्यापासून आपल्याला मिळाल्यासारखं आपल्याला वाटलं का? कारण आपल्या ठिकाणी भ्रांती आहे. आपल्या ठिकाणी काय भ्रांती आहे, म्हणून ते आपल्याला असं वाटतं की ते सुख त्याच विषयापासून आहे. म्हणून अशा विषयापासून ज्याला सुख मिळतं असं वाटतं ना, की त्या साधकाचं त्याचं मन चंचल होत असतं. त्या सुखाच्या ठिकाणी काय होतं? मन चंचल होतं. का चंचल होतं? की त्याचा असा भ्रम असतो की ते विषय मला सुख मिळालेला आहे, म्हणून ते सुख माझं संपूर्ण आहे, म्हणून ते विषय मला सतत सतत भोगायला मिळावा, म्हणून ते विषय संपू नये किंवा ते विषय आपल्यापासून लांब जाऊ नये, म्हणून तो प्रयत्न करत असतो. म्हणून त्याचं मन आणखीन चंचल झालेलं असतं. पण ते सुख कोणाचं आहे? आत्मस्वरूपाचं आहे. पण सद्गुरूच्या कृपेने ज्या साधकाला आत्मस्वरूपाचं सुख मिळतं ना, सद्गुरूच्या कृपेने ज्या साधकाला आत्मस्वरूपाचं सुख ज्यावेळी मिळतं, ते आत्मस्वरूपाचं सुख आहे, ते सुख कुठल्याही विषयावर अवलंबून नसल्यामुळं त्या ठिकाणी मनाचं मन उन्मन होऊन जातं, मन म्हणत राहत नाही. आणि त्यावेळेस ती जी सुख असतं ना, ते सुख झाल्यानंतर त्या जीवाला जीवनाला म्हणजे काय होतं? त्याला असं हलकं हलकं वाटतं, जणू काय आता माझ्यावर कसला बोजाच राहिला नाही, पण मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतं त्याला. आता ही शब्द सांगण्यासारखं नाही, पण ज्याला होतंय ना ते त्याला कळत. ते सुख झाल्यानंतर काय होतं? असं हलकं हलकं वाटतं, मोकळं मोकळं वाटतं. पण विषयापासून ज्याला सुख मिळतं असं वाटतं ना, ज्याने भ्रमाने विषयामुळे आपल्याला सुख मिळालंय असं ज्याने भ्रमाने विषयापाशी सुख मानलंय, त्याचं मात्र मन चंचल होतं. हाच फरक आहे. सुख एकच आहे, तेही सुख आत्मस्वरूपाचंच आहे, हेही सुख आत्मस्वरूपाचंच आहे. फक्त फरक असा झाला की भ्रांतीमुळे त्याने ते विषयापासून मानलं, म्हणून त्याचं मन चंचल झालं. आणि मन अतिचंचल झाल्यामुळं काय झालं? तो तिकडे धावला गेला, तिकडे पळाला. तो का तिकडे पळाला? कारण त्याच्या ठिकाणी भ्रांती आहे. ते विषयाला त्यांनी सत्य मानलेलं आहे. मग तो विषय आपल्यापाशी सतत राहावा म्हणून मन काय करायला लागलं? त्याचं ते विषयाला पकडायला लागलं. म्हणजे ते विषय आपल्यापासून जाऊ नये म्हणून प्रयत्न करायला लागलं. आणि या ठिकाणी जे आत्मसुखाचं सुख मिळतं ना, आत्मस्वरूपाचं सुख मिळतं ना सद्गुरूच्या कृपेने, त्या ठिकाणी कारण त्याला कळतं काय? ही सुख माझंच आहे, माझंच मला मिळतंय आता. आणि अशी अशी कल्पना पण त्या ठिकाणी राहत नाही. त्यावेळेस जे होतं ना, त्यावेळेस मन उन्मन होऊन जातं. म्हणजे हे सुख कुठून येतंय, काय येतंय, कसं येतंय हे त्याला काही कळत नाही. फक्त समाधान, नित्य समाधान, नित्य आनंद, ही स्थिती त्या साधकाची असते. हा फरक आहे सुखामध्ये. हे नेनोनी मुळीची निजगोडी, सोशेती विषयांच्या अति ओढी, बाप सद्गुरु कृपा गाडी, विषयांची आवडी एकत्वा आणि महानिजानंद न जाणल्याने सामान्य लोक विषयांच्या आसक्तीमुळे क्लेश भोगतात. पण हा जो निजानंद आहे, हा जो परमानंद आहे, हा माझ्या आत्मसुखापासूनच मला मिळतोय. ह्या भ्रमित झाल्यामुळे जे आज्ञानी जीव आहे, ह्या आज्ञानी जीवाला समजत नाही, त्यामुळे ते विषय आसक्त होतात. त्यामुळे त्याला ते विषय मिळावा असे वाटतात. खरं सांगा बरं, विषय जड येतं. जड असलेला विषय तुम्हाला आनंद प्राप्त करून देणार आहेत का? मग आनंद कुठला आहे हा? पण एवढं साधकाला म्हणजे एवढ्या त्या जीवाला विचार करण्याची त्याच्या ठिकाणी आहे का? नाही, एवढा विचार करत नाही तो. पण सद्गुरूची कृपा अति प्रबळ आहे. सद्गुरूचं सामर्थ्य असं आहे की तो काय करतो? ते विषयातील जे त्याला प्रेम लागलेलं विषयाचं, ते प्रेम तो तिथून वळून घेतो आणि स्वतःच्या आनंद स्वरूपी ना जे आत्मस्वरूपी ना, आनंद स्वरूप असणारे जे परमानंद स्वरूप आहे त्या ठिकाणी लावून देतो. अरे
हा समुद्र, हा काय हा सुखाचा सागर आहे म्हणले, ह्या सागरामध्ये डुबकी मारतो आता. आणि एकदा का त्या मनाने त्या सागरामध्ये डुबकी मारली की मन मन राहत नाही. आता मनच उन्मन होऊन गेल्यानंतर ते मन आता परत विषयाकडे जाईल का? कारण विषयाकडे जाणारं मन राहिलंच नाही ना तुमचं. मन काय झालं? उन्मन झालं. मग आता विषयाकडे कोण जाईल? जाणारच नाही ते. मग विषय त्याचे पुढे आले तरी त्याला काय होईल? त्याचा फरक पडेल का? पडणारच नाही. का फरक पडणार नाही? कारण त्यांनी मूळ सुखाची त्यांनी गोडी चाकलेली. काय केलेली? मूळ सुखाची गोडी चाकलेली. जसं म्हणले, एक उदाहरण दिलं जातं आपल्याला बघा कीर्तनामध्ये, बऱ्याच वेळा मी ऐकले. म्हणजे एक लहान बाळ असतं बिचारी, आणि त्याची आई फार गरीब असते, तिला वडील नसतात. आई फार गरीब असते आणि त्या बाळाला दूध नसतं प्यायला. मग ते म्हणत, आई दूध कसं असतं, मला दूध दे प्यायला. ते रोज मागायचं, काय मला आई दूध प्यायला दे, आई मला दूध प्यायला दे. म्हणून आईने काय केलं, एक दिवस एका ग्लासामध्ये थोडं पीठ टाकलं आणि त्यात पाणी ओतलं, हलवलं आणि म्हणले, हे दूध घे प्यायला. बरेच दिवस ते दूध, ते बाळ काय करायचं, तेलाच दूध मानून ती काय करायचं, ते प्यायचं. किती दिवस? चांगलं कळेपर्यंत. एक दिवस शेजारी बोलावलं मित्रांनी, आमच्या इथं म्हणले कार्यक्रम आहे, या आमच्या कार्यक्रमाला. आणि तिथे गेल्यावर त्याला त्याची आईने थोडंसं दूध दिलं प्यायला. आता मुलाचे सगळे मित्र आले म्हणून, मग थोडंसं दूध प्यायला दिल्यावर मग त्याने विचारलं, हे काय आहे? त्याने सांगितलं, हे दूध आहे. नाही नाही म्हणले, मी तर पेतो ते असं आहे. नाही नाही म्हणले, हेच दूध आहे म्हणले, गाईचं काढलेलं. मग तो घरी गेला परत आणि आईला विचारलं, आई तू मला रोज प्यायला देते ती गाय? ती म्हणली, दूधच आहे. नाही नाही, मी आज खरं दूध पिलोय म्हणले. आता मला सांगते की ते खरं काय. म्हणजे ज्या वेळेस त्या अज्ञानी असणाऱ्या जीव आहे, सद्गुरूच्या कृपेने ज्याला ज्यावेळेस खरं कळतं की माझं खरं सुख काय, जे परमानंद असणार देणार, जे मला माझं सुख मला जे मिळतं, ज्याला कळलंय त्याला परत ते विषयाचं सुख पिन का? आता ते बाळ परत ते दूध पिन का? ते पिठ्यापासून तयार केलेलं का? त्याला खरं कळलं ना दूध कोणतं आहे ती. तसं ज्या जीवाला सद्गुरूच्या कृपेने कळतं खरा परमानंद कोणता आहे आणि तो कुठे आहे, ज्याला समजत, तो परत विषय मध्ये शोधायला जाईल का? पण खरा कळला तर, बरं का, खरा कळला तर. नाही तर मग मान का नाही, मोह लोभ का नाही, नाही नाही ते अनेक प्रकारचे विषय का नाही, मान प्रतिष्ठा, याच्यामध्ये तू शोधायला सुरुवात करीन काय आनंद. पण आनंद कुठे आहे? तर सद्गुरूची कृपा खरोखर ज्याच्यावरती होते त्याला कळतो खरा आनंद कुठे आहे. आणि ज्याला कळतो तो परत विषयाच्या नादी लागत नाही, आणि जे लागतात त्यांना आनंद कळलेला नसतो कुठून येतो. या लागे विषयांची अवस्था, न चढे सशिष्याची माथा, श्री भोगाची आसक्तता, मिथ्या तत्वता, गुरु वाक्यनिष्ठा. त्यामुळे खरा जो चांगला शिष्य असतो, बरं का, आता कोणता शब्द वापरला इथं, खरा चांगला सतशिष्य. चांगला म्हणजे कोणता? सतशिष्य. ओळीमध्ये काय आलं? सतशिष्य. जो खरा शिष्य असतो त्याला गुरुवाक्यावरील निष्ठेमुळे विषयासक्ती मिथ्या आहे हे कळते. बघा कशामुळे कळलं त्याला? सद्गुरूच्या वरती त्यांची निष्ठा आहे, सद्गुरूच्या ठिकाणी त्याचा अनन्य भाव आहे. सद्गुरूला त्यांनी स्वतः मन चित्त बुद्धी अहंकार म्हणजे अंतकरण देऊन टाकलेलं आहे सगळं. आता सद्गुरू सोडून दुसरं त्याच्या ठिकाणी काहीच नाही. आता मी म्हणून असा वेगळा कोणतो राहिलेला नाही. ज्यांनी असं केलंय त्यालाच हे जमतं बरं का, अन्यथा इतरांना जमणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपण ठरवायचं, खरंच मी माझ्या सद्गुरूला अंतकरण दिलंय का? आणि ज्याला असं वाटतं ना, मग अंतकरण दिलं, ज्याला असं वाटत असेल ना मी अंतकरण दिलंय, तर मग त्या अंतकरणामध्ये सद्गुरूंनी दिलेला उपदेश किती किती काळ टिकून राहतो हा विचार करायचा. मग आपल्याला कळलं की आपण खरंच अंतकरण दिलं का नाही दिलं, ते आपणच आपलं प्रमाण लावायचं. आणि मग ज्याला वागतं ना अखंड रात्रंदिवस सद्गुरू सोडून माझ्या चित्तामध्ये दुसरं काहीच नाही, त्याने म्हणायचं ते सद्गुरूला ते दिलेलं आहे. आणि अशी ज्याची निष्ठा असती, अशाच निष्ठावंताला, ह्याच निष्ठेमुळे त्याला हे जगत सगळं मिथ्या आहे, हे सगळे विषय मिथ्या आहेत हे समजत असतं. त्यामुळे त्याची विषयाची आसक्ती नष्ट होऊन जाते. त्याला कुठला विषय मिळावा, त्याला मान मिळावा, त्याला सन्मान मिळावा, हे गोष्ट त्याच्या ठिकाणी राहत नाही. समजते ना? खजड जाते जास्त. हा आत्मा हे आत्मी पाही, आयशे मिथून मुळी नाही, ते निज मूळ पडिता ठाई, ब्रह्मचार्य पाही अभंग. बघा मग आता तो म्हणतो का, आता हा आत्मा आहे म्हणजे पुरुष हा आत्मा आहे, आणि स्त्री पाहिली की ही आत्मी आहे, हे असं तू विचार करतो का? नाही. हे जोडपीच अस्तित्वात नाही म्हणले. आता इथं स्त्री नाही पुरुष नाही कोणीच नाही म्हणजे एक फक्त बास. कोण एक परमात्मा. कोण एक परमात्मा इथं फक्त बास, एक ब्रह्म इथं. हा हे तर एक आत्माच मूलतः सर्वत्र आहे हे प्रत्ययाला आले की ब्रह्मचर्य अखंड राहते. हे एकदा त्याला बोलावलं ना काय की इथं परमात्मा सोडून एक ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही, मग आता त्याचं ब्रह्मचर्य अखंड राहिलं. म्हणून तो हातचा किती 16,108 बायका भोगून ब्रह्मचारी होता का? त्याला माहित होता इथं आत्मा सोडून दुसरं काही नाहीच आहे, म्हणून तो ब्रह्मचारी राहिला. पण फरक आहे बरं का लय. मग त्याच्यासारखी तुलना करायला आपण जर गेलो तर
आपला एवढा विवेक आहे का स्ट्रॉंग? आपला विवेक कधी आपल्याला फसवून ते सांगता यायचं नाही. म्हणून या नावगा निज नैष्टक्य ब्रह्मचारी अति संटुक सद्गुरूंनी बोधिले निष्टंक आलोलुकी अभंग, म्हणून यालाच अखंड नैष्टिक ब्रह्मचारी म्हणतात. यालाच काय म्हणायचं? अखंड नैष्टिक ब्रह्मचारी. हे खरे ब्रह्मचारीची व्याख्या आहे. अखंड निष्ठक काय नैष्टिक ब्रह्मचार्य व सद्गुरूंनी त्याच्या त्याला काय केलं? निश्चित बोध केलेला आहे. म्हणजे ते अभंग राहते. काय सद्गुरू निश्चित बोध केला ना, म्हणजे कसं ते अभंग म्हणजे कधी भंग पावत नाही. अभंग राहतं म्हणजे काय? तो कधीच भंग पावत नाही. ते काय? त्याचं ब्रह्मचार्य कधीच भंग पावत नाही. का भंग पावत नाही त्याचं? कारण त्याचं स्वरूप काय? आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूप कसं आहे? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला काहीच नाही. मग ते ब्रह्मचार्य त्याचं भंग पावन कसं? पण हे कधी? एवढं झाल्यानंतर आपण फक्त शब्दाने बोलतो बरं का, आपण फक्त शब्दाने बोलतोय. हा अनुभव आपल्या ठिकाणी नाही, म्हणून तर आपल्या ठिकाणी आपली फसगत होती सगळी. आणि आपण जे शब्द समाज आपण त्यालाच मानलंय. आता मला ब्रह्मज्ञान झालं. हल्ल्या मोठ्या भ्रम आहे आपल्या ठिकाणी झालेला. आपल्या ठिकाणी झालेला हा फार मोठा भ्रम आहे. आता अहिंसेची स्थिती एक राया चक्रवर्ती, भवई उचलणे नाही भूती स्वप्न सुषिप्ती जागता. म्हणून आता हे राजा, अहिंसेचे लक्षण तुला सांगतो म्हणजे. आई बघ, अहिंसा कशाला म्हणायचं? मग राजा, अरे खरा अहिंसक माणूस जागृती, स्वप्न आणि झोप अशा कोणत्याही अवस्थात कोणत्याही प्राण्याच्याकडे डोळे वाट्यावरून सुद्धा पाहत नाही. का? अरे माझं स्वरूप आहे ते, किंवा माझा सद्गुरू आहे तो. कोणी हा सगळे सद्गुरू, माझे सद्गुरू अनेक रूपाने दाखलेला आहे. माझा हा परमात्माच अनेक रूपाने दाखलेला आहे, किंवा मीच अनेक रूपाने दाखलेलो आहे. हे तिने कुठल्या प्रकारे त्यांनी काय केलेलं असतं? त्याच्या ठिकाणी असतं. म्हणून तो कोणाकडे पाहत नाही तसं. कपडाला आटी कपडाला आटी घालून सुद्धा पाहत नाही. मला सांगा बरं, मी काय म्हणतो? नाही एखादा बोलला, पण त्याच्या मनात तरी येईन का नाही? मनात चेहरा तरी पडन का नाही? किंवा असं तरी बघून का नाही? असं थोडं डोळे मोठे करून तरी पाहिन का नाही? हा, असं काहीच तो करत नाही. कोण करत नाही? ज्याला हा सगळा परमात्मा हे कळलं ना, तो. मग सांगा बरं, आपण कुठं बसू ह्याच्यामध्ये? हा, आपण ह्याच्याबरोबर आपली तुलना केली पाहिजे. आपण काय केली पाहिजे? तुलना केली पाहिजे. आपण कुठं बसतोय? आपण सद्गुरूला आपलं अंतःकरण किती दिलंय? आपल्या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितलं उपदेश किती ठिकाणी आपल्या ठिकाणी रुचलाय? ही गोष्ट आपण आपली परीक्षण करून पाहिली पाहिजे. आणि तसा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कारण मार्गस्थ आहेत अजून, आपण मार्गाने चालणार आहेत. म्हणून काय केलं पाहिजे? आपण प्रयत्न केला पाहिजे तसा. म्हणून काय केलं पाहिजे? आपण हे श्रवण करतोय, आपण हे वाचन करतोय, आपण ऐकतोय, त्याचं सतत मनन केलं पाहिजे. अरे हा, आपण काल काय सांगितलं होतं की सद्गुरूला अनन्य शरण जायचंय. अनन्य शरण म्हणजे काय? की त्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये सद्गुरूने सांगितलं फक्त तेवढंच तत्व लक्षात राहिलं पाहिजे, तेवढंच विचार लक्षात राहिला पाहिजे. बस, सोडून दुसरं काही नाही. एवढं जरी लक्षात राहिलं ना, तरी आपलं काम झालं. हे करणं गरजेचं आहे. आपण आता इथं थांबू का नाही?